मानव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। त्या निमित्तानं एकत्र येऊन आपण त्यांच्या स्मृतीला आज अभिवादन करूया आणि आजच्या दिनी आपण असा संकल्प करूया की राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला जी प्रगतीची वाट दाखवली, जी तत्त्व आपल्याला दिली, जी नीतिमत्ता आपल्याला सांगितली, त्याच्यावरून आपण वाटचाल करूया आणि सत्यमेव जयते, तसंच जय जवान जय किसान हा तो नारा या दोघांनी आपल्याला दिला। साधी राहणी, उच्च विचारसरणी हे जे आपल्याला सांगितलं, या माध्यमातून आपण आपल्या राष्ट्राची प्रगती करूया। हाच संकल्प आज सगळ्यांनी करून यांच्या दोघांच्या स्मृतीला पुनश्च अभिवादन करून माझं मनोगत या ठिकाणी। नमस्कार। गांधी जयंती सप्ताहानिमित्त गट क्रमांक 1 VK हायस्कूल छात्र सेवकाल, गट मार्गदर्शक प्राध्यापिका डॉक्टर सुविद्या सरवणकर, गट प्रमुख मनीषा जागले व सर्व विद्यार्थी सादर करीत आहेत काव्य वाचनाचा कार्यक्रम। आता आपल्याला मनीषा जागले गांधीजींच्या विषयी थोडक्यात माहिती देणार आहेत। आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय विचारपीठ, माझे गुरुजन आणि सळसळत्या रक्ताच्या तरुण शिलेदारांना माझा सप्रेम नमस्कार। मित्रहो, गांधी जयंती जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणाऱ्या गांधीजींचा आज जन्मदिवस। जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1861 साली गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला। गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई होते। वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा कस्तुरबा माखनवाला यांच्याबरोबर बालविवाह झाला। मित्रहो, शालेय शिक्षण संपवून वयाच्या 19व्या वर्षी 1888 मध्ये गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले। गांधीजी आणि कस्तुरबा यांना 4 मुले झाली: हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास। रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली। महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा। लोक गांधीजींना बापूजीही म्हणत। 1944 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले। मित्रहो, अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला। त्यानंतर 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्या विरोधात एकत्र करून लढा दिला। त्यानंतर गांधीजींनी दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वावर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धाबेदार आणले। गांधीजींनी सत्य आणि अहिंसा या तत्वाचा नुसताच पुरस्कार केला नाही, तर ते स्वतः ती तत्व जगले। मित्रहो, स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कपड्यांना विरोध केला आणि खादीचा पुरस्कार केला। गांधीजी चरख्यावर स्वतः सूत कातत। 30 जानेवारी 1948 साली गांधीजींची हत्या करण्यात आली। दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असताना गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि एका युग पुरुषाचा अंत झाला। मित्रहो, आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी जीवन वेचणाऱ्या या माणसाचा असा अंत व्हावा ही गोष्ट मात्र निश्चितच दुर्दैवी आहे। परंतु कितीही झालं तरी त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचा सन्मान आमच्या हृदयामध्ये दिवसेंदिवस वाढतच जाणार, यात मात्र शंका नाही। महात्मा गांधी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। आता काव्यवाचन सादर करीत आहेत कल्पना पाटील। वेलकम। गांधी जयंती पर एक प्रेरणादायक कविता। गांधी जी के जन्म दिवस को हम गांधी जयंती के रूप में मनाते हैं। प्यार से उन्हें हम बापू और राष्ट्रपिता के नाम से भी बुलाते हैं। तुमने ही देश को सत्य और अहिंसा का पाठ पढ़ाया। अपनी सच्चाई के बल पर
गोरों को देश से दूर भगाया। सच और एकता की ताकत के आगे तोपों की हिम्मत हारी थी। भारत छोड़ो हर कोने से यही आवाज जागी थी। चरखा नित्य चलाते थे, रुई से सूत बनाते थे, स्वदेशी अपनाओ सबको यही सिखलाते थे। उनका कहना था, जितनी जरूरी है ईश्वर की भक्ति, जितनी जरूरी है ईश्वर की भक्ति, उतनी ही जरूरी है जीवन में स्वच्छता और सादगी। गांधी जी सच ही तो कहते थे, सच्चाई की राह पर चलकर बुराई से लड़ सकते हो। अगर जज्बा है तो तुम अकेले ही दुनिया बदल सकते हो। थँक यू। आता काव्यवाचन सादर करीत आहेत दिलीप तरे. खिशात बापू नसले तरी डोक्यात बापू ठेवून, बापूंनी दिलेला अहिंसेचा संदेश घेऊन काल बाजारात गेलो. शिबाच्या काळ्या कागदावर अपेक्षेच्या पांढऱ्या शाईनं लिहून यादीत रूपांतरित केलेले लेकरांची असंख्य स्वप्ने मी चोर कप्प्यात कोंबून ठेवली होती. किराणा, कापड, चपला, लेकरांसाठी खाऊ, खेळणी, पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिली, दप्तरं, एक एक गोष्ट गांधीजीचा विचार सांगून त्या म्हणालो, अरे विचार जगण्याला आधार देतात रे. घसा घशात जाईपर्यंत ओरडून सांगत होतो. 2 दुकाने झाली, 4 दुकाने झाली, 8 दुकाने झाली, अख्खा बाजार पालथा घातला. पण बापू, तुमचा विचार विकत तर सोडाच, फुकटही कोणी घेतला नाही हो. हताशपणे घराची वाट पकडताना लेकरांची स्वप्ने चोर कप्प्यात कोंबलेली फाडताना इतके मात्र कळले की गांधीजी फक्त डोक्यात नाही तर खिशातही असणे आवश्यक असते. गांधीजी खिशातही असणे आवश्यक असते. आता काव्यवाचन सादर करीत आहेत जागृती नाईक. हॅलो स्टुडंट्स, आज मी गांधीजींच्या जीवनावर कविता सादर करत आहे. जिसको पाकर मुक्त हुआ था भारत माता का उपवन, आओ आज सुनाए तुमको बापू का निर्मल जीवन. अहिंसा का पुजारी, सत्य की राह दिखाने वाला, ईमान का पाठ पढ़ा गया हमें वो बापू लाठी वाला. उपकार कैसे भूले यह गुलसिता तुम्हारा, अगर तुम ना होते बापू क्या होता फिर हमारा. मान गया अंग्रेजी शासक बापू की पहचान को, हम श्रद्धा से याद करेंगे गांधी के बलिदान को. हम श्रद्धा से याद करेंगे गांधी के बलिदान को. गांधी जयंती पर बापू को शत शत नमन. थँक यू. आता काव्यवाचन सादर करीत आहेत अनिल वावरे. सादर करीत आहोत गांधीजींच्या जीवनावर काव्य पुष्परचना. मेरा भारत महान, करू नका आपला परिसर घाण, बापू देऊन गेले मंत्र छान, स्वच्छ भारत सुंदर भारत, हीच आपली शान, हीच आपली शान. बापू सन्मान करतो, आम्ही तुमच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा. साबरमतीचे संत तुम्ही महान, सत्य अहिंसेचे शस्त्र दिले छान, सर्व जगी अंशेचे पुजारी, म्हणून पहिला तुमचा मान, म्हणून पहिला तुमचा मान. सदाचार हाच तुमचा खरा धर्म, विचार हा तुमचा महत्त्वाचा, अनेक देशांनी स्वीकार केला अहिंसा या तत्वाचा, अहिंसा या तत्वाचा. ना ढाल ना तलवार, सत्य अहिंसा तुमचे हत्यार, यापुढे ब्रिटिशांनी मानली हार, स्वातंत्र्याची नैया केली तुम्ही पार, नैया केली तुम्ही पार. ज्याने लिहिली पारतंत्र्य मुक्तीची गाथा, त्या राष्ट्रपिताच्या चरणी ठेवितो आज माथा, ठेवितो आज माथा. साम दाम दंड भेद, ब्रिटिशांची धूर्त नीती मोठी,
सत्य अहिंसा सत्याग्रह यापुढे झाली ती छोटी, यापुढे झाली ती छोटी. चारण्य खेळा कामगार लढा, यातून दिला ब्रिटिशांना धडा, यातून दिला ब्रिटिशांना धडा. ऊन वारा पावसात देश स्वतंत्रसाठी झटला जो आत्मा, तोच तो राष्ट्रपिता महात्मा, तोच तो राष्ट्रपिता महात्मा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आता काव्यवाचन सादर करीत आहेत संतोष बीज. मी महात्मा गांधी जयंती निमित्ताने एक काव्य म्हणत आहे. तर काव्य कोणते, तर बापू जैसा बनूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं. तर कविता स्टार्ट करत आहे. बापू जैसा बनूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं, सच की राह पर चलूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं, हथियारों के साथ नहीं, बापू जैसा लड़ूंगा मैं, जब भी घेरेंगे कांटे, फूल के जैसा खिलूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं. देश की खातिर जीता हूँ, देश की खातिर मरूंगा मैं, बापू कहते लड़ना कैसा, मिलकर सब से रहूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं, बापू जैसा बनूंगा मैं. आता काव्यवाचन सादर करीत आहेत सकाराम निरगुडे. गांधी जी पर कविता. धोती वाले बाबा की ये ऐसे एक लड़ाई थी, न गोले बरसाए उसने, न बंदूक चलाई थी, सत्य अहिंसा के बल पर ही दुश्मन को धूल चटाई थी, मन की ताकत से ही उसने रोका हर तूफान को, हम श्रद्धा से याद करेंगे गांधी के बलिदान को. धन्यवाद. आता काव्यवाचन सादर करीत आहेत देवानंद गवारी. गांधी जयंती निमित्त एक सुंदर कविता. गांधी फिर से तुझे आना होगा, अहिंसा का पाठ पढ़ाना होगा, वो कहते हैं ताकत का जोर है, तुझे प्यार का जोर दिखाना होगा, गांधी फिर से तुझे आना होगा. कोई हिंदू सिख कोई मुसलमान, भूल गए लोग देश का सम्मान, बंटवारे करते फिर रहे इंसान, देश के अंदर का इंसान जगाना होगा, अब ये बंटवारा रोकना होगा, गांधी फिर से तुझे आना होगा. तू गया तो कोई गांधी न हुआ, हर तरफ उड़े नफरतों का धुआं, तस्वीरें दीवार पर टांगी लोगों ने, दिलों के अंदर न तुझे किसी ने लिया, प्यार का जोर दिखाना होगा, प्यार दिल में जगाना होगा, गांधी फिर से तुझे आना होगा. भूले हैं लोग सत्य अहिंसा, लालच से एक तुझे को मार रहे, धर्म में बट रहा हिंदुस्तान, धर्म के नाम बीवी बच्चे जल रहे, अंधों को प्यार सिखाना होगा, गांधी फिर से तुझे आना होगा. दुश्मनों को भी सबक सिखलाना है, अहिंसा की ताकत को बतलाना है, नफरत में प्यार लाना होगा, विचारों को तेरे बताना होगा, गांधी फिर से तुझे आना होगा. धन्यवाद. आता काव्यवाचन सादर करीत आहेत मनीषा जागले. महात्मा गांधी के जीवन पर कविता. सच्चाई की राहों पर चलकर ज्ञान का दीप जलाया था, सत्य और अहिंसा का मार्ग अपनाकर देश को आजाद कराया था, जाति धर्म का भेदभाव भुलाकर सबको गले से लगाया था, प्रेम भाव से रहने का संदेश बापू ने फैलाया था. लक्ष्य हमेशा ऊंचे रखो, सत्य की राहों पर चले चलो, मंजिल तुमको मिल जाएगी, हर बाधाओं से लड़ते चलो. विनम्रता भरे अपने स्वभाव से कितने ही आंदोलन किए थे, देश स्वतंत्रता की खातिर खुद की जिंदगी को ही जीना भूल गए थे. आज भी दुनिया 2 अक्टूबर के दिन प्यार से मनाती है उनका जन्म. उस महान व्यक्तित्व को हर भारतवासी का कोटि कोटि नमन. आता काव्यवाचन सादर करीत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुविद्या सरवणकर मॅडम. गांधी जयंती निमित्त कविता सादर करत आहे.
2 अक्टूबर खास बहुत है, इसमें है इतिहास छिपा। इस दिन गांधी जी जन्मे थे, दिया उन्होंने ज्ञान नया। सत्य अहिंसा को अपनाओ, इसमें होती सदा भलाई। इनके दम पर गांधी जी ने अंग्रेजों की फौज भगाई। इस दिन लाल बहादुर भी इस दुनिया में आए थे। ईमानदार और सबके प्यारे शास्त्री जी कहलाते थे। नहीं भुला सकते इस दिन को, ये दिन तो बहुत महान। इस भारत का गौरव है, इसमें तिरंगे की है शान। इसमें भारत का गौरव है, इसमें तिरंगे की है शान।